दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सणाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जुबली वर्ष 2025 साठी प्रार्थना. हे स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू याच्या ठाई तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयाची प्रेम भावाची ज्योत प्रज्वलित केलेली आहे, त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्ग राज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तमानाच्या बीजाची सतत मशागत करणाऱ्यांमध्ये आमचे रूपांतर करो. शुभवर्तमानाची ही बीजे मानवतेचा तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी याची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करोत. दुष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंतकाळ प्रकाशित हो. या जुबली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्ग राज्यातील बदल तळमळ पुन्हा जागृत करो. त्याच कृपेद्वारे आपल्या तारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरो. हे नित्यजीवी धन्य परमेश्वरा, सन्मान व गौरव सदा सर्वकाळ तुझाच आहे. आमेन. आजची मिस्सा नोव्हेना काळीन हेतूपेटीतील सर्व हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. फातिमा मातेच्या 9 दिन भक्तीच्या आजच्या ह्या शेवटच्या दिवशी आपणा सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. परमेश्वराने सारे विश्व निर्माण करून आपल्या हवाली केले. केवळ आपल्याला उपभोगण्यासाठीच नव्हे तर त्याची जोपासना व संवर्धन करण्यासाठी सुद्धा.
ज्या ज्या वेळी आपण परमेश्वराच्या निर्मितीचा आदर सन्मान करतो, त्या त्यावेळी आपण त्या निर्मितीमध्ये आपला सहभाग व्यक्त करतो. आजच्या ह्या मिस्सा बलिदानात सहभागी होत असताना ह्या सुंदर विश्व निर्मितीतील सजीव व निर्जीव घटकांचे संवर्धन करण्यास आपणा सर्वांना कृपा मिळावी म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत, म्हणून थोडा वेळ शांत राहून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व ऐगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मूर्तिकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, नित्य कुमारी धन्य मरिया हिच्या प्रभावी याचनेने आमच्या सहाय्यास धावून ये. सर्व संकटांपासून आम्हाला मुक्त कर आणि आम्हाला तुझ्या शांतीचा आनंद लाभू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पौलचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. तर मग आपला पूर्वज अब्राहाम याला देहदृष्ट्या काय मिळाले? कारण अब्राहाम कर्मानी नीतिमत्व ठरला असला तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे, पण देवासमोर नाही. कारण शास्त्र काय सांगते? अब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. आता काम करणाऱ्याला मजुरी मिळते, ती त्यांची कमाई म्हणून, मेहरबानी म्हणून नव्हे. पण जो काम करत नाही तर अधर्मिकाला नीतिमान ठरविण्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. ह्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मावाचून नीतिमत्व गणतो, त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करतो ते असे: ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे आणि ज्यांच्या पापांवर पांघरून घातले आहे ते धन्य. ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावत नाही तो धन्य.
प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तू माझे आश्रयस्थान आहेस. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्यांच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावत नाही आणि ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. हे परमेश्वरा, तू माझे आश्रयस्थान आहेस. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले. मी आपली अनीती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणतो. तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस. हे परमेश्वरा, तू माझे आश्रयस्थान आहेस. अहो नीतिमानानो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. हे परमेश्वरा, तू माझे आश्रयस्थान आहेस. शुभवर्तमानासाठी उभे असा. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हजारो लोकांनी इतकी गर्दी केली की ते एकमेकांना तुडवू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, तुम्ही आपणाला परुषांच्या खमीराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही आणि जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोलता ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही खाजगी खोलीत कानात सांगता ते धाब्यावर गाजवले जाईल. माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकावयाचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हाला सांगतो, त्याचीच भीती बाळगा. 5 चिमण्या 2 दबड्यांना मिळतात की नाही, तरी त्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार काय तर तुमच्या डोक्यावरचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिवू नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा परमेश्वराला अधिक मौल्यवान आहात. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिसाडाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या नोवेनाच्या दिवसामध्ये आपण निरनिराळ्या विषयांवरती चिंतन करीत आलेलो आहोत आणि आजचा विषय ही फारच सुंदर आहे. पर्यावरण संवर्धन विश्व निर्मितीतील माझा सहभाग. पोप फ्रान्सिस यांनी निसर्गावरती सुंदर परिपत्रक लिहिलेलं होतं, लाउदातो सी. आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांचं एक सुंदर वाक्य आहे की ही धरती जी आहे किंवा निसर्ग जो आहे हा आपण रखरखीत करून ठेवलेला आहे, त्याचं एक वाळवंट बनवून ठेवलेलं आहे. कारण आपली हृदये वाळवंटासारखी बनलेली आहेत. माणसाच्या आंतून प्रेरणा येत नाही तोपर्यंत वैयक्तिक बदल आपण पाहू शकत नाहीत. आपण निसर्ग किंवा धरती माता आहे तिच्यासाठी काय केलेलं आहे, पहिला प्रश्न.
आणि दुसरा महत्वाचा प्रश्न, आपण कोणत्या प्रकारची धरती किंवा निसर्ग आपल्या मागे सोडणार आहोत? माझे वैयक्तिक प्रयत्न काय आहेत आणि माझ्या भावी पिढीसाठी मी काय मागे सोडणार आहे? प्रिय बंधू भगिनींनो, प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. तुम्ही जर बघितलं, आज इतर देशांमध्ये तुम्ही प्रवास केला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला थकवा सुद्धा जाणवत नाही, किंबहुना वातावरणाची आर्द्रताही जाणवत नाही. आपल्याकडे आपण 10 मिनिटं जाऊन आलो कुठे, तर आपल्याला वाटते आपण फार दूरवर जाऊन आलो. कारण निसर्गाची आणि निसर्गामध्ये वाढत असलेलं प्रदूषण, क्लायमेट चेंज आपण बघतो. ऑक्टोबर महिन्यामध्ये काल पाऊस पडला. आजही वातावरण थोडंसं तसं झालं होतं. आणि म्हणून ह्या ग्लोबल वॉर्मिंगचे सगळे जे दुष्परिणाम आहेत हे आपल्याला ऑलरेडी दिसू लागलेले आहेत. पाण्याचा प्रश्न आपण बघतो. पाऊस आपल्या देशात कमी पडत नाही, परंतु जी व्यवस्था आहे ही व्यवस्था इतकी सुदृढ नाहीये, इतकी सुधारलेली नाहीये की पाण्याचा थेंब न थेंब वाचवला जात नाहीये या जगात. आणि म्हणून भरपूर पाऊस पडून सुद्धा अगदी फेब्रुवारी मार्च पासून आपल्याला देशातील बरेच भागामध्ये पाहावयास मिळेल पाण्याचा प्रश्न. आणि आपण आपल्या वसईमध्ये सुद्धा हे जवळून पाहतो. आपल्या पूर्वजांनी सुंदर अशी बावखालं आपल्याला दिलेली होती की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा पाण्याचा साठा असायचा. वसईचंही आधुनिकीकरण होत गेलं आणि बरीचशी बावखालं ही पुरली गेली. आमच्या गावामध्ये 2 बावखालं पुरली गेली, एका गावामध्ये 2. विचार करा प्रिय बंधू भगिनींनो. आणि म्हणून कधी कधी आपण नकळत काही गोष्टी करत जातो, परंतु त्याचे दुष्परिणाम जे आहेत हे फार भयानक आणि विपरीत असतात. समुद्राचं पोल्युशन आपण पाहतो, पण समुद्र पोटात काही ठेवत नाही, सगळं पुन्हा आपल्याला किनाऱ्यावरती पाहावयास मिळते. एक ग्रुप तिथे सतत कार्य करतो की समुद्रातून जे सगळं निघते ते गोळा करून पुन्हा म्युन्सिपाल्टीकडे सुपूर्द करण्याचं. पण टाकलंच गेलं नाही तर कितीतरी प्रश्न सुटू शकतात. टाकलंच गेलं नाही तर इंडस्ट्री पोल्युशन आहे, डेब्रिजचं पोल्युशन आहे. तुम्ही बघा वातावरणात कधी कधी एक रुमाल सुद्धा पुरत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, काय करणं गरजेचं आहे? निसर्गाशी एकरूप होणं गरजेचं आहे. एका पॅरिसमध्ये मी काम करत असताना एका कुटुंबाचा विषय आलेला होता. आणि विषय काय होता की झाडाचा पाला पडतोय म्हणून बाजूच्यांनी कंप्लेंट घेऊन आलेले होते की ते झाड कापलं जावं. प्रिय बंधू भगिनींनो, किती वाईट परिस्थिती असू शकते. आपल्याला थोडासा कचरा वाटला, काही त्रास सहन करावासा वाटला की आपण लगेच त्याच्यावरती कोयती चालवतो. पण एक फांदी कापणं, एक झाड कापणं हे मानवी जीवनाला किती हानिकारक आहे ह्याचा जर प्रत्येक व्यक्तीने जवळून विचार करून पाहिला तर आपला देश अधिक समृद्ध आणि सुदृढ बनेल. आणि म्हणून पोप फ्रान्सिस आपल्याला एक महत्वाची जाणीव करून देतात, ते म्हणजे निसर्गाविरुद्ध केलेलं पाप. पाण्याचा गैरवापर, निसर्गाचा गैरवापर, निसर्गामध्ये काही वस्तू टाकून देणं ज्या कधीही नष्ट होत नाहीत, अशाने आपण निसर्गाविरुद्ध पाप करत असतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, नैसर्गिक साधनांचा वापर हा जबाबदारीने जोपर्यंत होत नाही
तोपर्यंत आपल्याला बदल पाहता येणार नाहीत. आज आपण वेगवेगळं कल्चर पाहतो की यूज अँड थ्रो ना, काही गोष्टी वापरल्या फेकून दिल्या, काही गोष्टी आणणं फार डिफिकल्ट असतं पण फेकून दिल्या, अशाच फेकून दिल्या. आणि त्याच्याने काय होतं, निसर्गावरती भडीमार होत चाललेला आहे. कितीतरी आपण बघतो फूड वेस्टेज. आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो की काहीकांची प्लेट आपण बघू नये परंतु आपल्याला बघितली की चिंता वाटते, पण ते काय करतात, नेऊन बरेचसे डस्टबिन मध्ये परत टाकतात. खाल्लं तर आपल्याला आनंद होईल पण त्याला परत लाईन मध्ये मिळेल का नाही याची चिंता असते, परत लाईन मध्ये जाता येईल का नाही याची चिंता असते. आणि म्हणून ते गरजेपेक्षा जास्त घेतो. पण आपल्याला वैयक्तिकरित्या माहीत आहे की मला किती गरज आहे आणि एक घास फेकून देणं म्हणजे एखाद्या गरिबाचं जेवण हिसकावून घेण्यासारखं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जोपर्यंत ती जाणीव आपल्याला जवळून होत नाही तोपर्यंत आपल्याला हे जीवनाचं किंवा निसर्गाचं संवर्धन जे आहे हे कदापिही जवळून समजणार नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, नैसर्गिक गोष्टी वापरताना आपण सेल्फिश असता कामा नये की फक्त मी माझ्या गरजेपुरतं वापरतो. आणि म्हणून पहिलाच प्रश्न मी डोळ्यासमोर ठेवला की काय आपण मागे सोडून जाणार आहोत. निदान आपल्या पूर्वजांनी दिलेला निसर्ग तरी आपण मागे सोडून जाणार आहोत का. तेवढं जरी ठेवलं तरी खूप आहे. पण नाही, तुम्ही बघा आज 20 वर्षा अगोदरचा आपला परिसर कसा होता आणि 20 वर्षानंतर आपल्या वसईची भूमी, निदान आपल्या वसईची भूमी तरी कशी असणार आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, कन्सर्न असणं फार गरजेचं आहे की मला ह्यासाठी काय करता येईल वैयक्तिक पातळीवरती. नगरपालिकेने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डस्टबिन वगैरे देऊन पाहिल्या पण सगळा कचरा एकाच डस्टबिन मध्ये जायला लागला. म्हणजे व्यवस्थेने जरी आपल्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला तरी आपण असे वागतो की ती व्यवस्था कशी कोलमडून पडेल. आणि म्हणून वैयक्तिकरित्या जोपर्यंत प्रयत्न पुढे येत नाहीत तोपर्यंत बदल घडणार नाहीत. आणि म्हणून ही जाणीव अगदी लहानपणापासून देणं गरजेचं आहे, अगदी आपल्या कुटुंबापासून, की आपली मुलं कुटुंबामध्ये वापरणारी वस्तू कशा प्रकारे त्याची विल्हेवाट लावत आहेत. सहज चॉकलेट खातात, कागद फेकून देतात. आज जर समजा आपण एखादा चर्च आवारात कार्यक्रम ठेवला, काही चॉकलेट्स वाटले, तर आपल्याला दुसऱ्या दिवशी चर्चला येताना एवढा कचरा मिळेल की बघायला नको. प्रत्येक जण खातो, फेकून देतो. परंतु आपण जर ते कचरा आपल्या खिशामध्ये घेऊन गेलात, बॅगेमध्ये घेऊन गेलात, योग्य डस्टबिनचा वापर केला तर निसर्ग किती सुंदर दिसेल, किती सुंदर दिसेल. पण दुसरी व्यक्ती तशी वागते ना, त्यामुळे मीही माझं चांगलं जीवन त्यांच्याच दिशेनं नेण्याचा प्रयत्न करतो. नाही, कोणी कसंही वागो, मला माझ्या निसर्गासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे आहेत. ती माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. कोणी कसेही वागो. बिशप ऑल्विन डिसिल्वा यांनी भारतभरातील अनेक सेमिनारसाठी बिशपांना पत्र लिहून सांगितलेलं होतं की कोणत्याही मीटिंगला तुम्ही छोट्या छोट्या पाण्याच्या बाटल्या देऊ नका, तर प्रत्येकांना बाटल्या घेऊन यायला सांगा, पाणी कॉमन पुरवलं जाईल. कितीतरी वेस्ट आपण वाचवू शकतो. जर आपण काही पॉलिसीज आपल्या चर्च रिलेटेड तयार केल्या तर लोक सुद्धा ते उचलून घेतील आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी धावू लागतील. आज मी समजा एक फांदी कापली तर किती झाडं मी लावलेली आहे, किंवा कापणच कशाला, माझी एक वैयक्तिक जबाबदारी म्हणून निसर्गासाठी मी काय कॉन्ट्रीब्यूट करत आहे. पोपने अजून एक सुंदर विचार मांडला की एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू एव्हरीथिंग. समजा आपण एखाद्या ठिकाणी कचरा टाकला
त्या ठिकाणी डासांची निर्मिती झाली, ते डास पुन्हा माझ्याचकडे येणार. आणि म्हणून जरी आपल्याला वाटलं की मी कचरा फेकून मुक्त झालो किंवा निसर्ग मी बिघडून माझं जबाबदारी संपवली, पण त्याचे जे विपरीत परिणाम आहेत ते मलाच भोगावे लागतात. आज आपण पाहतो अनेक शेतकऱ्यांनी ऑलरेडी कापणी केलेली आहे. घास निघून जाणार, घास निघून जाणार. असा अवेळी जर पाऊस पडायला लागला तर काय परिस्थिती आपल्या वाट्याला येईल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ही गरज आहे काळाची. आणि या काळाची गरज ओळखून आपल्याला योग्य ती पावलं निसर्गाच्या संवर्धनासाठी उचलणं गरजेचं आहे. आणि ते अगदी वैयक्तिक जीवनातून, माझ्या वैयक्तिक जीवनातून, माझ्या कुटुंबातून. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, हे नोवेनाचा दिवस साजरा करीत असताना एक विचार आपण घेऊन जाऊया की निदान माझ्या वैयक्तिक जीवनाला आणि माझ्या कुटुंबाला ती योग्य शिस्त मी लावण्याचा प्रयत्न करीन की जेवढा निसर्ग वाचवता येईल तो प्रयत्न आमच्यापासून असेल, ते कॉन्ट्रीब्युशन आमच्यापासून असेल, त्याच्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार. तर प्रिय बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपण निसर्गाशी एकरूप झाल्यासारखं हो. नाहीतर फक्त आपण ऐकतो, नोवेने साजरे करतो, सगळं इथेच ठेवून जातो आणि पुन्हा आपल्या जीवनामध्ये वाटेल तसे वागतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, पुढची पिढी आपल्याकडे पाहत आहे की आम्हाला जसं तुम्हाला मिळालं त्याच्याही पेक्षा चांगलं द्या. आणि ती जबाबदारी आपणा प्रत्येकाची आहे, ती आपण घेऊया. आणि त्यासाठी फातिमा मातेची मध्यस्थी आपण विशेष रीतीने मागूया की माते, तूही आमच्यासाठी मध्यस्थी कर आणि ती प्रेरणा आम्हाला दे की जेणेकरून निसर्गाच्या संवर्धनासाठी आमच्याकडून वैयक्तिक जीवनातून सतत चांगले प्रयत्न होत राहतील. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. परमेश्वराच्या उदारतेवर श्रद्धा ठेवून आता आपण आपल्या गरजा व विनंत्या फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे समर्पित करूया. आपला प्रसिद्ध गायनात असेल. ऐक प्रार्थना प्रभु देवा, ऐक प्रार्थना प्रभु देवा. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ यांना चांगले आरोग्य लाभावे, स्वर्गीय ज्ञानाने ते परिपूर्ण बनावेत, तसेच प्रभूची सुवार्ता सर्वत्र पसरविण्यास त्यांना कृपा मिळावी, म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. ऐक प्रार्थना प्रभु देवा. आपल्या राजकीय नेत्यांनी निस्वार्थीपणे जनतेच्या हितासाठी कार्य करावे. त्यांनी नियोजलेल्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात, म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. ऐक प्रार्थना प्रभु देवा. आपल्या धर्मग्रामातील तसेच संपूर्ण धर्म प्रांतातील बालकांवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा. युवकांचे व प्रौढांचे प्रलोभनांपासून रक्षण व्हावे. वृद्धांना सन्मानाची वागणूक मिळावी, म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. ऐक प्रार्थना प्रभु देवा. सृष्टीची निर्मिती करून परमेश्वराने ती मानवाकडे सोपवून दिली
आज त्या सृष्टीसाठी प्रार्थना करीत असताना तिचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी आपल्याला योग्य तऱ्हेने पार पाडता यावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. ऐक प्रार्थना प्रभू देवा. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामुदायिक गरजा फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराच्या चरणाशी मांडूया व खालील गरजांसाठी प्रार्थना करूया. सर्व सजीवांच्या तसेच मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून, राष्ट्रात शांतीचे व समेटाचे वातावरण नांदावे म्हणून, पर्यावरण प्रदूषणमुक्त करण्यास सर्वांचे योगदान लाभावे म्हणून, नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तीपासून सर्वांचा बचाव व्हावा म्हणून. हे स्वर्गातील पित्या, अत्यंत श्रद्धेने व विश्वासाने आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. तुझ्या दयेला अनुसरून तू त्या स्वीकारून घे व आम्हाला तुझ्या स्वर्गीय दानांचा लाभ घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार. हे प्रभू, आमच्या स्तुती स्तवनाचे प्रतीक म्हणून ही दाणे आम्ही तुला अर्पण करीत आहोत. धन्य कुमारी मरिया हिच्याप्रमाणे आमचे जीवन तुला स्वीकारणीय असे अर्पण बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी तुमच्या अंतःकरणी प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचा आभार मानूया. ते योग्य वरास आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. प्रेम भावनेने आम्ही प्रभू येशूच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने परतण्याची वाट पाहतो. आणि म्हणून दूतांच्या सर्व गायकवृंदाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरवगीत गातो.
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिबो आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडो. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझे दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया.
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताकडे यावे, इतकी माझी योग्यता नाही, पण एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा भरावे. आई किती छान तू बाई, कमल तुझ पदी चंद्र डोई. आई आई किती छान तू बाई, कमल तुझ पदी चंद्र डोई. ताऱ्यानी सजलेली कमल तुझ पदी चंद्र डोई. ताऱ्यानी सजलेली कमल तुझ पदी चंद्र डोई.
तेव्हा दाटुनी भार होतो अंतरी. मी कसे विनवू तुला रे भावतो स्वरूपापरी. संकटाशी झुंजण्याला हात दे मजला गहा. प्रार्थना देवा तुला तू सदा जवळी रहा. मी जेथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुला. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या परमेश्वरा, या आध्यात्मिक भोजनात सहभागी झाल्यामुळे धन्यकुमारी मरियेचे अनुकरण करण्यास आम्हाला धीर दे. आम्ही मनापासून ख्रिस्त सभेची सेवा करावी आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यामध्ये आनंद आहे हे ओळखून घ्यावे म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाचा आशीर्वाद देवो. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. फातिमा मातेच्या नोवेनाची प्रार्थना अतिशय सावकाश आपण म्हणणार आहोत. हे अतिपवित्र फातिमा माते, आम्ही सर्व भाविक तुझा भक्तिभावाने सन्मान करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. हे आमच्या आश्रयदात्या माते, तू देत असलेल्या सर्व प्रकारच्या दानांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नीतिमूल्यांचा आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे म्हणून तू आम्हाला मदत कर. हे कृपापूर्ण माते, तू आमची संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात, जेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, जेव्हा जीवन नकोसे वाटते, तेव्हा आमच्या जवळ उभी राहा. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे फातिमा माते, देवाची आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, सोज्वळ, पापभिरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस व त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्त सभेला तू प्रार्थनेचा व प्रायश्चित्त करण्याचा संदेश दिलास. जगात शांतता प्राप्त करण्यासाठी व स्वर्गातील सार्वकालिक सुख मिळविण्यासाठी माणसाने कसे वागावे हे त्या संदेशाद्वारे तू आम्हाला शिकविलेस. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात रोजची प्रार्थना नित्यनेमाने म्हटली जावी. आमचे जीवन येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरून जावे. आम्ही दुर्व्यसनापासून दूर राहावे व आम्हाला चांगले मरण यावे म्हणून आम्हाला आशीर्वाद दे. हे फातिमा माते, तुझ्याजवळ विनंती करणाऱ्याला तू कधीच रिकाम्या हाताने पाठविले नाहीस. यावर विश्वास ठेवून आमची प्रार्थना ऐक, आमच्या विनंत्या मान्य कर. क्षणभर शांत राहून मनोमन आपल्या विनंत्या फातिमा मातेच्या चरणाशी ठेवूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
तशी तो आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मला पूर्वप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभूचे सुंदर धाम पावन मरिये देव माता हो आम्हा सर्व विनव आता हे फातिमा माते, कृपया बसा. परमेश्वराने सुंदर विश्व निर्माण केली, त्यात पाराधीस बाग दिली आणि हे सर्व आपल्या हाती सोपविले, मानवाच्या हाती सोपविले, त्याचा सांभाळ करण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी, त्याच्यात वाढ करण्यासाठी. दुर्दैव आपलं की आपण या सर्वाचा नाश आरंभिलेला आहे. आपण या सर्वाचा विनाश करीत आहोत. ग्रेटा थनबर्ग या शाळकरी मुलीने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जेव्हा डरकाळी फोडली की तुम्ही आमचं विश्व उद्ध्वस्त करीत आहात, तुम्ही आमचा भावी काळ काळवंडत आहात, तुम्ही हे कॉन्क्रीटचं जग निर्माण करत आहात, पर्यावरणाचा ऱ्हास करत आहात, आमच्यासाठी तुम्ही मागे काय सोडलं आहे? हाच प्रश्न आज आपल्या प्रत्येकांना फादर ऑल्विन तुस्कानो यांनी आपल्या प्रवचनात आपल्यासमोर ठेवलेला आहे. आपण काय मागे ठेवले आहे? आपली काय योगदान आहे? जी पृथ्वी, जे सुंदर विश्व आपल्यासाठी आपल्या हाती सोपवलेलं आहे, त्याचं संवर्धन करण्यासाठी, सांभाळ करण्यासाठी आपल्यातील प्रत्येकाने मी वैयक्तिकरित्या काय प्रयत्न केलेले आहेत किंवा काय प्रयत्न करीत आहेत किंवा तसा प्रयत्न करण्याच्या माझ्या काय योजना आहेत याविषयी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी विवेचन केलेलं आहे. आपल्यासमोर वेगवेगळे पर्याय ठेवलेले आहेत. झाडांची कत्तल न करणे, फांद्या न तोडणे, काहीसा थोडासा पाचोळा जरी आपल्या अंगणात पडला, जे झाड आपलं नाही तरी आपण थोडंसं जर सहन करू शकलो तर ते झाड जे वर्षापूर्वी लावलेलं आहे ते एक क्षणात ते कापण्यापेक्षा ते पृथ्वीवर ठेवलं तर निश्चितच सगळ्यांना त्याचा उपयोग होईल. प्रियबंधू भगिनींनो, फादर ऑल्विन तुस्कानो सध्या एव्हरशाईन पॅरिश वसई ईस्ट इथं धर्मग्राम प्रमुख आहेत. तत्पूर्वी त्यांनी पापडी, कोळीवाडा अशा विविध ठिकाणी कार्य केलेलं आहे. डायसेसच्या किंवा धर्मप्रांताच्या उपासना विभागाचे ते सध्या प्रमुख आहेत. त्यापूर्वी त्यांनी युवदर्शनचे संचालक म्हणूनही अतिशय चांगल्या प्रकारे भूमिका निभावलेली आहे. त्यांच्या सुंदर प्रवचनाबद्दल, मार्गदर्शनाबद्दल, प्रबोधनाबद्दल आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. थँक्यू. माझ्या प्रिय बंधूंनो, गेले 9 दिवस आपण या फातिमाच्या नव्यामध्ये सहभाग घेतला आणि भक्तीने आपण यामध्ये जास्त रस ओतला. त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आपल्या पॅरिसमध्ये सरासरी 100 लोक बाहेरून येत होते. आता तुम्ही सांगाल फादरने मोजले की काय, परंतु आता कालच्या 2 दिवसावरून आम्हाला कळलं आज देखील ज्या व्यक्ती बाहेरून आल्या, त्यात पहिल्यांदाच आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी फार सुंदर अशी फातिमा माऊलीची ब्लेस केलेली, आशीर्वादित केलेली रोजरी आहे. तुम्ही मागे सॅक्रिस्टीमधून ती रोजरी गोळा करावी. म्हणजे प्रिय बंधूंनो, आपण ह्या निर्णय रोजरी आणलेल्या आहेत. हे फायदा किंवा कमावण्यासाठी नाही, तर माझं एक ध्येय आहे, प्रत्येक घराघरामध्ये रोजरीची प्रार्थना व्हावी. आपल्या चुलण्यामध्ये ही फातिमा माऊली घराघरात जावी आणि भक्ती वाढावी, घरोघरी रोजरी, हे आपलं ध्येय आहे. आणि म्हणूनच तुम्हाला अगदी सवलतीच्या दरामध्ये या आपण रोजऱ्या स्टॉलवर आशादीप संघटनेच्या सदस्य विकत आहेत. तर मी त्यांना देखील धन्यवाद देतो. तुम्ही जर आज घेतल्या नसतील तर जरूर घ्या. आणि आपल्या ज्युबिलीच्या मेणबत्त्या देखील आहेत, इतर अनेक वस्तू आहेत, तुम्ही त्या खरेदी करू शकता. कारण याच्यानंतर सणाच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे
उद्या शनिवार संध्याकाळी मिसा नाही आहे, सकाळी 2 मिसा आहेत. एक आहे 7 वाजता आणि दुसरा आहे 8:30 वाजता. रविवारी आपल्याकडे 3 मिसा आहेत, सकाळी 6, 7:15 आणि 9. 7:15ची मिसा आपले वसई धर्म प्रांताचे आपले भूमिपुत्र बिशप थॉमस डिसोजा हे अर्पण करणार आहेत. आणि 9ची मिसा आपले आर्चबिशप फेलिक्स मचाडो साजरी करणार आहेत. आणि मिसानंतर आपल्या काही व्यक्तींनी बँडची देखील व्यवस्था केलेली आहे आणि आपल्या मुलांनी देखील फार हौस केलेली आहे आणि आपल्या काही महिलांनी देखील तिकडे स्टॉल ठेवलेले आहेत. तर हा आनंद लुटण्यासाठी फक्त मी चुलण्याच्या लोकांना सांगत नाही, तर ज्या बाहेरचे व्यक्ती आहेत त्यांना देखील मी इथे जाहीर आमंत्रण करतो. तुम्ही जरूर या आणि आमच्या आनंदामध्ये सहभागी व्हा. संध्याकाळी जो कार्यक्रम आहे हा कौटुंबिक कार्यक्रम आहे. सकाळचा सगळा थकवटा आणि थोडासा विरंगुळा करण्यासाठी संध्याकाळी आपल्या युवकांनी फार चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जरूर या कार्यक्रमासाठी या. शाश्वत जीवन मृतास दे, प्रभु त्याला चिर प्रकाश दे. शाश्वत जीवन मृतास दे, प्रभु त्याला चिर प्रकाश दे. म्हणजे प्रिय बंधूंनो, रविवारी जे मिसा साजरी केली आहे सणाची ती ऑनलाईन होणार आहे आणि त्याची लिंक तुम्हाला मोबाईलवर पाठवली जाईल. तुम्ही आपले पॅरिस काउन्सिल सदस्य तुम्हाला पाठवतील. ती तुमच्या मुलांना जे परदेशात आहेत किंवा इतर लोकांना तुम्ही ती लिंक पाठवू शकता, म्हणजे ते देखील आपल्याकडे मिसा चालू असताना सहभागी होऊ शकतील. तुम्ही इकडे येऊन बघा. माते मरिया आलो आम्ही दारी तुझ्या, निर्माण करगे मजला वसुनी अंतरी माझ्या. माते मरिया आलो आम्ही दारी तुझ्या, निर्माण करगे मजला वसुनी अंतरी माझ्या. मुखी तुझे नाव तुझवर केली प्रीती, अंधार पडता तुझ विनंती, तूच जगाची ज्योती. मुखी तुझे नाव तुझवर केली प्रीती, अंधार पडता तुझ विनंती, तुझ जगाची ज्योती. माते मरिया आलो आम्ही दारी तुझ्या, निर्माण करगे मजला वसुनी अंतरी माझ्या.